नमस्कार, मी सायली भंगार. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. पाहूया आजची विशेष बातमी. एकच मिनिट, तुम्ही काय करा, ते असलेले ट्रॅक्टर त्याला थोडीशी हे करून द्या आणि यांना सुद्धा काहीतरी किमान अरे लय भानगडीत आहोत याच्यामध्ये. आता रवी भाऊ अग्रवालच्या पेट्रोल पंपावर दुपारी जेव्हा त्यांनी चालू केल्या पोलीस स्टेशन पर्यंत लाईन लावल्या, त्यांचं डिझेल संपलंय. मग साहेब हे बाहेर गावचे लोक पूर्ण तटकाळले. ट्रॅक्टर मध्ये मी तरी टाकून देतो. शेताचा इमर्जन्सी टायमात ट्रॅक्टर बंद पडलं, मग ते कसं. आता तुम्हाला मी सांगतो, ऐका तुम्ही, जोपर्यंत तिकडून काही सूचना येत नाही, कंपन्या ढिल्या होत नाही. सध्या कंपन्यांनी टाईट मारलेलं आहे. जर यांनी याच्यामध्ये दिलं तर यांना कंपनी जे उद्या जे ट्रॅक्टर येणार याचं दुसऱ्या लोकांसाठी ते सुद्धा बंद होऊन जाईल. म्हणून आता तुम्ही यांना सहकार्य करा. हेच नाही, सगळे डिझेल पेट्रोल जे मालक आहेत ते अडचणीत आले सध्या. त्यासाठी मी परमिशन काढून लागलो मी स्वतः. आता ट्रॅक्टरला तुम्ही जरा थोडं जास्त द्या आणि मग ह्याचं काय चुकीचं बोलतो. आता हे म्हणतात त्या पंपावर मग त्याच्याकडे स्टॉक आहे ना, त्यांच्याकडे स्टॉक आहे, माझ्याकडे स्टॉक नाही ना. त्याला एक मिनिट, त्या ट्रॅक्टरचा निर्णय होऊ द्या. मी पण मागे यायचा, मी स्वतः तिथं 200 आणि तुम्ही 50 ऐका ना, ह्याचा काही विरोध आहे का? अहो ऐका ना, अहो सगळ्याला माझ्यावर जर काही दाखल झालं तुम्ही जबाबदारी घेता का? ते त्यांचं पाहतील, ते मोठे लोक असतील, मी छोटा माणूस आहे, माझी जबाबदारी तुम्ही घेता का? कारण की काल सुलतानपूर पोलीस साहेब, सुलतानपूरला काल गुन्हा दाखल झाला त्या पेट्रोल पंप मालकावर. तुम्ही एकदा पहिले कमी काय म्हणे, असं जोरा जोराने बोलून तुम्ही कसे बोलता की नाही द्यावं. ते पेट्रोल पंप तिकडे 12,000 स्टॉक असेल, माझ्याकडे 4,000 हिशोबाने फक्त 1,000 द्या. फक्त आम्हाला घरी आणायची फक्त तिकडे त्यांना द्यायचं की यांना ट्रॅक्टर तुमचा बंदा रोड ट्रॅक्टर मध्ये टाकतो ना साहेब. मी 3,000 टाकतो आणा ट्रॅक्टर. या दोन लोकांना हे सांगत राहतात, हे चेन सिस्टम आहे. लगेच 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 इथे मिळते, इथे मिळते, काही मिळतच नाही. 50ची कोणची ऐका, मी स्वतः कलेक्टरला बोललो की तुम्ही ट्रॅक्टरवाल्यासाठी हा नियम त्या दिवशी भाषण झालं, त्यामुळे हे सर्व गोंधळ उडालेला आहे. हा बरोबर आहे. तर मग त्यांना एकदा सांगा ना, तुम्ही रिक्वेस्ट करा ना की तुम्ही सांगा स्टॉक आहे. नाही आता तेव्हा लोक ऐकतील. आता हे स्वतः परेशान आहे याच्यामध्ये. आता आम्हाला आंदोलन कोणाच्या विरुद्ध आम्ही करायचं सांगा तुम्ही. आता मी आता उद्या चाललो मुंबईला याच विषयासाठी. बरोबर की तुम्ही काही करा आणि फक्त ट्रॅक्टरवाल्यासाठी. ट्रॅक्टरवाल्याचा हंगाम आलेला आहे, सीझन आलेला आहे. बरोबर. फक्त आता तुम्ही थोडंसं आहे, इतके दिवस थांबले तुम्ही, 1-2 दिवसांनी काय होत नाही, थोडं शांतता ठेवा याच्यावर. म्हणजे तुम्ही आजच घ्या, तुम्ही 2-3 असं नका करू ना. याच्यातून मार्ग काढतो मी, तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला जर भरोसा नसेल तर आम्ही पर्टिक्युलर आणतो. हे आता देताना तुम्ही काय करा मग, एक मिनिट तुमची ही पहिली प्रायोरिटी घ्या. दुसरं यांना देताना जर काही घेत असेल त्यांचं फार्मर आयडी म्हणा किंवा त्या हे करून घ्या. पाहिजे असल्यास माझं त्याच्यात काय लिहायचं तुम्ही लिहा त्याच्यावरती, आणि आमच्या रिस्कवरती काय झाले म्हणून तर माझ्यावर होता. ठीक आहे, काय करणार सर. तुम्ही मुंबईला जाणार ना, तर रिक्वेस्ट करा त्यांना. चालू आता त्यांना रिक्वेस्ट करा की पत्रकार परिषद द्या म्हणा, सांगून द्या की स्टॉक आहे म्हणून. काही पण बोलतात राहू. ट्रॅक्टरवाले या म्हणजे येत नाही. घरापासून जरी चालत म्हणलं 1,000-1,500 डिझेल आणि तर सरळ यांना सांगून टाका की ट्रॅक्टरला शिल्लक भेटेल. 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. फोन लावला जाईल, थांबा 2 मिनिट.
हॅलो हा नमस्कार कलेक्टर साहेब, हे बघा सगळा गोंधळ आहे. अहो थांबा रे. हा मी एका पेट्रोल पंपला इथे आहे तर नाही करणार. सगळा गोंधळ आहे, कॅओस आहे बघा. सगळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. इथे पेट्रोल पंपाला द्यायची इच्छा आहे, तो देऊ शकत नाही. आपलं सर्क्युलर आडवा आलेलं आहे. ट्रॅक्टरची संख्या जर लागली समजा तर नुसत्या ट्रॅक्टरनेच हे होऊ लागले. स्टॉक संपलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या सूचना शिथिल कराव्याच लागतील. मोठी परिस्थिती निर्माण झाली आता, अभूतपूर्व. बंदोबस्त नाही पाहिजे मला. पोलीसचं ठीक आहे, पोलीस लोकल आहे. या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरसाठीची जी त्यांची मागणी ती आपल्याला त्यांचं आरसी बुक घेऊन म्हणा किंवा त्यांचं फार्मर आयडी घेऊन म्हणा, त्याचं कंडिशन देऊन 10 लिटर 5 लिटर जे काय असेल डिझेल आपल्याला द्यावं लागेल. नाही तर ते ट्रॅक्टर तिथं इकडे घेऊन येणं, जसं शेतात त्यांनी चक्रा मारायच्या का ते ट्रॅक्टरच्या इकडे त्या पेट्रोल पंपावर चक्रा मारायच्या. आणि काम कधी होणार? तुम्ही बोलले का? मी बोललो होतो तुम्हाला. कोणाला दिले तुम्ही? कोणाला बोलले कलेक्टर साहेब? मला त्यांचा नंबर द्या, मी पण बोलतो. आणि उद्या मी हवं तर CS ला बोलतो, चीफ सेक्रेटरी साहेबांना बोलतो. हे चुकीचं आहे. हा जो शासन निर्णय जो आहे ना त्याच्यात आपल्याला काही करावं लागत नाही. तर आपल्या स्तरावर, लोकल स्तरावर काहीतरी तुम्ही निर्णय घ्या आणि तिकडे कळवा. आणि तो जिल्ह्याची SOP राहील ना ती आपल्या. मी तेच म्हणतो. अरे पण नाही, लेखी कसं देणार नाही? भारीच आहे. शेतकरी काय सगळे ट्रॅक्टर रस्त्यावर आणतील का ते? मग परिस्थिती गंभीर आहे बरं का. परिस्थिती अतिशय सेन्सिटिव्ह आणि गंभीर आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. हो निघू द्या. ऐका तो त्यांचं काही म्हणणं नाही, त्याला काही इलाज नाही. आपलं म्हणणं आहे की प्रॅक्टिकल नाहीये. शेतात चक्रा मारायच्या का पेट्रोल डिझेलसाठी इकडे मारायच्या? आणि मग काम कधी करायचं? बरं त्याचा स्पीड किती, त्या ट्रॅक्टरचा स्पीड किती, भानगड काय, हे आखली नाहीत ना. सर 2000 द्यायला लागले, 500 रुपयाचं येण्या जाण्याचं चालू. आता ऐका आता तुम्हाला माझी विनंती आहे. आता तुमच्या ज्या रांगा लागलेल्या यांच्या त्यांच्या रांगा त्यांना क्लिअर करू द्या. आणि माझं म्हणणं एक मिनिट. ही जी मागणी त्यांची आज रोजीच्या नियमाच्या विरोधात आहे, जो नियम आपल्याला मंजूर नाही, बरोबर आहे, त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न मी बोललो ना, कलेक्टरला बोलायला लागलो, कंपन्याला बोलतो, काही मार्ग आपण काढू. आणि याच्या उपर आम्ही काय सांगितलं की तुमच्याकडे असलेला साठा, लोकांची मागणी, याचा निर्णय पेट्रोल पंप धारकांनी 6वा सेन्स वापरावा. थोडासा कसं कॉमन सेन्स वापरावा. आम्ही म्हणू शकत नाही ना की तुम्ही द्या, नाही तर उद्या कायदा आहे, नियम आहे, ऍक्ट आहे. तो काय शासनाचा निर्णय नाही, ऍक्ट आहे, ऍक्ट. आणि उल्लंघन केलं की जेलमध्ये. यांनी ऍक्टचं उल्लंघन केलं तर हे जेलमध्ये जातील, तो जाऊ द्या. पण उद्याचा जे डिझेलचा साठा जो काही टँकर आहे ते मिळणार नाही यांना. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या ना जरसे कथा. याच्यातून मार्ग काढायला मी काय म्हणतो, हे चुकीचं आहे. हे तुम्ही मॉडर्न काहीतरी याच्यावर वेगळा पर्याय करा. मी बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.